नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्टडी पॉइंट मराठी हे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून आपल्या होणाऱ्या लेक्चरच्या सर्व पीडीएफ आपण या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. तिथे तुम्हाला ते मिळून जातील. तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. चला तर बघूया मित्रांनो, आजच्या दिवसातील महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न. जे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर चालू घडामोडी विषय खूप महत्वाचा आहे, त्यासाठी तुम्हाला फायदेशीरच ठरेल. चला तर बघूया, आज दिनांक 16 एप्रिल 2026 चे आजच्या दिवसातील महत्वपूर्ण प्रश्न. करूया सुरुवात. हा प्रश्न मी तुम्हाला काल दिला होता, सोडवण्यासाठी याचे योग्य उत्तर जाणून घेऊया. लडाखचा सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणाचे वयाच्या 61व्या वर्षी निधन झाले? याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर बी, सोनम वांगचुक यांचे निधन झाले. ते कशाने? तर कारगिल युद्धासाठी प्रसिद्ध होते. कारगिल युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला होता. आजच्या दुसरे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने म्हणजेच काय, फिक्की, कोणाचे नवीन महासचिव म्हणून नियुक्ती केली? कोणी? फिक्कीने. कोणी? फिक्की. याला फिक्की आपण फिक्की सुद्धा म्हणतो. त्याचं काय, त्याचा फुल फॉर्म खाली बघूया. कोणाची केली आहे तर अनंत स्वरूप यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी शैलेश पाठक यांची काय जागा घेतली आहे. अनंत स्वरूप हे 1992 बॅचचे काय म्हणजेच महसूल सेवा अधिकारी म्हणजेच IRS अधिकारी आहे. फिक्कीचा फुल फॉर्म काय? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हा फुल फॉर्म आहे याचा. याची स्थापना कधी झाली तर 1927. पुढचा प्रश्न, मार्च 2026 साठीचा ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकलाय? तर कोणी जिंकलाय? अमेलिया केर. ही कोणत्या देशाची खेळाडू आहे तर क्रिकेट खेळाडू आहे, न्यूझीलंड या देशाची क्रिकेट खेळाडू आहे. त्यांनी कारकिर्दीत कितव्यांदा हा किताब पटकावला तर तिसऱ्यांदा हा किताब पटकावला. पुरुष विजेता कोण ठरलाय? मार्च 2026 साठीचा भारताचा संजू सॅमसन याला पुरुषांच्या श्रेणीत प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले. पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, IMFच्या एप्रिल 2026च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? तर किती राहण्याचा अंदाज वर्तविला आहे तर 6.5%. IMF काय तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना. याची स्थापना कधी झाली? 1944. 27 डिसेंबर 1945 रोजी काही औपचारिकरित्या हिची स्थापना झाली, हिचे कामकाज सुरू झाले. हिचं मुख्यालय कुठे तर वॉशिंग्टन DC, अमेरिका. याची सध्या वर्तमान व्यवस्थापकीय संचालक कोण आहे तर क्रिस्टालिना जॉर्जिवा. एकूण सदस्य देश किती आहे आता सध्या तर 191 आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न, बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर कोणी शपथ घेतली आहे? सम्राट चौधरी. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. ते बिहार मधील भाजपचे काय तर पहिले मुख्यमंत्री आहे. बिहार मधील भाजपचे ते पहिले मुख्यमंत्री आहे. आणि ते कितवे मुख्यमंत्री आहे बिहारचे तर 24वे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृह आणि कृषीसह एकूण 29 विभाग स्वतःकडे ठेवले आहेत. बिहारची राजधानी काय तर पटना. पुढचा प्रश्न बघूया. पाचवा, दिल्ली डेहराडून आर्थिक कॉरिडॉरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर कोणाच्या हस्ते करण्यात आले? पंतप्रधान नरेंद्र मोदी. याचे उद्घाटन कधी झाले तर 14 एप्रिल 2026. प्रवास वेळ काय? 6 तासांवरून हा प्रवास किती तासावर येणार आहे तर फक्त 2.5 तासांवर. म्हणजे आपला वेळ वाचवण्यासाठी या कॉरिडॉरचे फायदा होणार आहे. 6 तासांचा प्रवास 2.5 तासांवर येणार आहे. याची एकूण लांबी किती येतं? 213 किलोमीटर. या प्रकल्पाला खर्च किती तर 12,000 कोटी खर्च आला. याचा मार्ग काय असणार आहे तर दिल्ली, अक्षरधाम, बागपत, शामली, सहारनपूर आणि डेहराडून असा त्याचा मार्ग आहे. पुढचा प्रश्न बघूया. 6वा, 131वी घटना दुरुस्ती विधेयक 2026 नुसार लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून कितीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे? कितीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे? 850. एक आठवण ठेवा की 131वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर लोकसभेची सदस्य संख्या वाढवण्याशी संबंधित आहे. 7वा प्रश्न, पोहेला बैसाख हा सण मुख्यत्वे कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? तर कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती तर कोलकाता. मुख्यमंत्री सध्या कोण आहे तर ममता बॅनर्जी. 8वा प्रश्न, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी आयकर विभागाचे नवीन प्रधान मुख्य आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? सुनील वाजपेयी यांची नियुक्ती करण्यात आली. 9वा प्रश्न, प्रोजेक्ट हिम सरोवर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर कोणत्या ठिकाणी करण्यात आला हा प्रोजेक्ट? लडाख या ठिकाणी सुरू करण्यात आला. याचे उद्घाटन कोणी केले तर लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी केले. याला सहकार्य कोणी तर भारतीय सेना,
ITBP आणि BRO यांनी हे केले. याचा उद्देश काय तर लडाख मधील तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने बर्फाची साठवणूक करणे आणि पाण्याचे साठे निर्माण करणे. पुढचा प्रश्न बघूया. ITBP काय? इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स. BRO काय? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याचे फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न. IAF म्हणजे काय? इंडियन एअर फोर्सने मेंटेनन्स कमांड कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी केले? कोणत्या ठिकाणी करण्यात आले याचे आयोजन? तर नागपूर या ठिकाणी करण्यात आले. 11वा प्रश्न बघूया. भारतातील पहिला क्वांटम टेस्ट बेड कोणत्या राज्याने लॉन्च केला? तर कोणत्या राज्याने लॉन्च केला? आंध्र प्रदेश या राज्याने लॉन्च केला. आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न बघूया. स्टार्टअप इंडिया फंड्स 2.0 नुसार डीप टेक आणि अर्ली स्टेज स्टार्टअप्सना किती कोटींचे प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले? तर किती कोटींचे प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले? 10,000 करोड रुपये. हा निधी 16व्या आणि 17व्या वित्त आयोगाच्या कालावधीत वापरला जाईल. सिडबी ही या योजनेची मुख्य अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे. ही योजना 2016 मध्ये सुरू झालेल्या फंड ऑफ फंड्स 1.0 च्या यशस्वी कामगिरीवर आधारित आहे. हे होते आजच्या दिवसातील आपले महत्वपूर्ण प्रश्न. चला तर बघूया. हा प्रश्न तुमच्यासाठी. याचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा. भारतीय लष्कराने उत्तर सिक्कीम मध्ये अडकलेल्या पर्यटक आणि स्थानिकांच्या सुटकेसाठी कोणते ऑपरेशन राबविले होते? ऑपरेशन विजय होते का ऑपरेशन हिम सेतू होते का ऑपरेशन त्रिशूल होते का ऑपरेशन अजय होते? याचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. चला तर बघूया एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते मित्रांनो आजच्या दिवसातील आपलं महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न. ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवली आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायचे सांगा. आपले टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी हे टेलिग्राम सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून इथे आपण प्रश्नांचा सराव घेत असतो. ते सराव सुद्धा तुम्हाला तिथे होऊन जाईल आणि या सर्व लेक्चरच्या PDF सुद्धा आपण तिथे टाकत असतो. चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.